हर हर महादेव मित्रांनो, राधे राधे, शुभ सकाळ. वाजलेत किती वाजलेत रे? 6:30 वाजलेत, 6:30. मस्त फ्रेश वगैरे झालो आहे. आता काय निघायचं आहे, आज लवकर निघायचं आहे, लवकर मॅच आहे ना, तो लवकर निघायचा. तर खाऊन पिऊन मस्त निघू. आणि बाहेरचं वातावरण, पाऊस चालू आहे, रात्रभर पाऊस पडतं आहे, रिमझिम रिमझिम पाऊस पडतं आहे. असा पाऊस पाहिजे, जोरात पण नाही, कमी पण नाही, नॉर्मल येतोय जातोय, येतो जातोय, असा पाऊस पाहिजे. तर त्या पावसाला मजा आहे. एकदाच येतो, सगळ्यांची वाट लावून टाकतो. इथं पाणी भरलं आहे, तिथं पाणी भरलं आहे, ट्रेन बंद, गाड्या बंद, लोक घरातच, कामाबिमाचे सगळे बोंबा. असा पाऊस असला की काय टेन्शन. असा पावसाळा आहे बाबा, चालू आहे. सो चलो आता काहीतरी खाऊ. रताळी टाकलेत बॉईल करत, रताळी खाऊन जाऊ आज. रताळी आणि क्रिएटिन. चलो आता रताळी आणि क्रिएटिन आहे. क्रिएटिन आहे तुम्हाला असं वाईट दिसत, थोडा पूर्ण क्लीन दिसेल बघा. झालेत रताळी खाऊन, कशी खाल्लीत बघा. हे ना कडक कडक आहेत, म्हणजे बॉईल झाले नाही नीट, आणि पूर्ण डिझॉल्व झालं आहे क्रिएटिन. पूर्ण असं वाटतं की पाण्यात जास्त काय नाही, म्हणजे थोडा थोडा दिसतोय. पण असं कोणाला जर दाखवलं की असं कोण पण बोलेल त्याच्यात काय नाही, पाण्यात पाणी क्लीन आहे. किंवा पिऊ मस्त आणि निघू. लेट होत आहे, आपल्याला पोचायचं लवकरच. सो निघालोय आता, मस्त खाऊन पिऊन पोट भरून प्रॉपर निघालोय. घराच्या बाहेर पडायच्या आधी पोट भरून जायचं. बाहेरचं काय सांगायचं, बाहेरचा खाऊ द्या खाऊ रे, पण आधी घर में पोट भरणे का. चलो सो आम्हाला ट्रेन भेटली. आता निघालो डायरेक्ट थेट ग्राउंडकडे. आणि आपले बुवा ट्रेनमध्ये ऑन फायर, प्रॉपर गाणी वगैरे म्हणतात आपली, आणि गाणी वगैरे लिहितात, गणपतीसाठी तयारी करतात गणपतीची प्रॉपर एकदम. सो निघालो आता, पोचलो, थोडा टाईम लागेल. बाकीचे पोचलेत, आम्ही पोच जरा लेट झालो. ह्याच्यामुळे लेट झाला आहे, तर ह्याच्यामुळे लेट झाला आहे, अजिबात नाही. चलो एक बर्ड पाडला गटारात, आता एक राहिला, एका साईडचा पाडला. आम्ही आलो ग्राउंडला. आता कार्टी पोचलेत, आम्ही चाललोय. जरा पाऊस आहे आज, सो आज खेळायला मजा येईल. आणि आज बहुतेक 2 ठिकाणी टाकलेले आहेत ना, एकच आहे? एकच आहे. नाही, मग सकाळी बोला 2 ठिकाणी टाकायचे आहेत. चला बघू, ग्राउंडवर गेला समजेल काय आहे. आमचा एक प्लेअर बघा कसला खतरनाक आलाय, सुजल. फुल नाश्ता बिस्टा करून आला वाटतं. फुल किती याला रेड्याला किती सांगा. कोण कोण जाऊन बस तिकडे, मग आरामात जा. रेड्या प्रॅक्टिसला चला. नाही परत बिरत काय नाही, माझी टोपी राहिली, माझी टोपी ठेवून आलाय. चला जाई जय. नाही परत बिरत नाही, चल चल प्रॅक्टिस. चलो आमचा पहिला राऊंड आहे आता. टॉस झाला आणि पहिली फिल्डिंग आहे. मोरया. गाईज काय डीप डिस्कशन काय होतं तिकडे चालू? काहीच नाही, आपल्याला फोकस करायचं पहिल्या राऊंड. रेड्या काय? अरे ही बघ गेली बघ. ही बघ गेली, बॅट गेली. नाही गेली, दांडा हे झालाय, हल्ला. काय नाही एवढा ना, काय फालतू रे बॅट, काय कुठं बॅट घेताय फालतू अशा? ना यार, ती पट्टी बांधली होती त्याला येते. पट्टी दांडा हल्लाय हो पूर्ण. हल्लाय. काय नाही हल्लाय बघ. ये आता पहिली मॅच मध्ये, आता बघ पुढच्या मॅचला बघ. कोलबी झाली, कोलबी भिजलो आम्ही पहिल्याच मॅच मध्ये. पहिली मॅच सालाप्रमाणे हारलोय. परत आता री एंट्री वगैरे दुसरी नवीन इथंच खेळायचं आहे. परत एंट्री मारलेली आहे, बघू काय होतंय. आता जरा गारटलं, छत्री राहिले तिकडे, छत्री हरवली कुठे, बघायला पाहिजे छत्री कुठे आहे. कोलबी झाली साप, कोलबी. गार लागतंय मजबूत. काय इकडे बघ, गारटलाच ना, गारटलाच. आम्ही गेलो आता बाहेर खायला. हे पियाला काय अजून दाखव आपला स्टॉक घ्यायला. हे छोटा स्टॉक आहे. पहिला आम्ही आमची पेट भरली, म्हणजे आमची पोटं भरली दोघांची, नंतर बाकी मनासारखं होतं. अरे पण इथं काय दुसरा ऑप्शनच नाही ना. एक तर ग्राउंड इकडं आहे, आपल्याला इकडं पूर्ण चालत यायला लागतो बाहेर खायला. भूक लागली मग यायला लागतो, मला नको. गार लागतो, गार लागतो आधी. चट बिर्याणीची सोय केली बाबू, खा. चल आता बिर्याणी भेटली का? नको काय तुम्हाला एक भेटले ना, ते आधी दे, नंतर का दे.
ती बिर्याणी संपवा आधी. तुम्ही समाजही नाही. ये चल पुढचा लगेच चल. कोणी बघितलं नाही तो आधी. काय विषय आहे गाईज? कोणाला गाईज काय विषय? कोणी मॅन ऑफ द मॅच पुढे या. जाणार आहे. या पुढे या. आणि इकडं बघ की. गेले आणि वाव. पैशाचा विचार नाही. सो निघालो आता घरी. झालं खेळून वगैरे सगळ्या ठिकाणी. आज आमचं बॅड लक. सो निघतोय घरी. भिजलोय वगैरे. चुकलोय आता भिजून. थोडा ओला आहे. सो आलोय घरी. घरी गेलो फक्त बॅग ठेवली आणि तेवढा समर्थाचा फोन आला. मग तसाच मी निघालो. समर्थाला आणायला चालू आता. तो पण येते घरी. सो त्याला पहिले आणायला जाऊ. A few moments later. तर आपले सॅम्बो आले आज आपल्याकडे. खूप दिवसांनी आमची आज मीटअप मैफिल चर्चा मैफिल काय असेल ते. पण ते खूप दिवसांनी आज प्लॅन होता. प्रत्येक जण कामात आपल्या. सो आंघोळ वगैरे झाले मस्त. आता जेवताय मग. हा दलिंदर बघा असाच आहे अजून. टाकणार बाबा. चलो जेवायला आज मस्त आपली हाय प्रोटीन खिचडी. कमी टाइम मध्ये जास्त प्रोटीन. स्किल्स जाऊ दे नंतर विषय घेऊ दो. बाय इंडिया जीतेगी कंफर्म. लगा दो दाव इंडिया पे. मेरा 4 कोका लगा दो. 4 कोका. ये भी निकल जाएंगे. खाली अभी स्टोरियाँ दिखेंगी. दलिंदर जो अभी मैच भी नहीं देखते वो भी ऐसे स्टोरी डालेंगे. नाम ले लेना. नाम ले ले. नाम ले लो. पहला तो बुआ है उसमें. मॅच काहीशी हातात नाही गेल्यासारखे झाले. सांगू शकत नाही. दोन शॉट आले. सेट होतात प्लेयर सेट होतात. पण तरी आम्ही आशा सोडली जिंकण्याची. मेन गोष्ट काय आशा सोडली नाही बोलतात रे. बोलतो सोडले बोलतात. मी तर सोडले बाबा. कारण गेम जिंकू हारो मेन गोष्ट काय झाली. आज रोहित शर्मा खेळाला. रोहित शर्मा ज्याच्यावर डाऊट घेतला गेलेला रोहित शर्मावर तो त्यांनी आज घेऊन दाखवलंय. म्हणजे एखादा यंग प्लेअर पेक्षा भारी घेऊन दाखवलंय. आणि आपला विराट कोहली आहे. विराट कोहली बादशाह आपला. दोघांनी भाई और एक चौका गया. गया भाई गया. ले चलता है भाई. सेट हो गया. बघ मला आजच्या मॅचचा फरक नाही पडत काय. का? मला का फरक नाही आणि पडत? रोहित शर्मा आणि विराट कोहली खेळत बस. या दोघांसाठी आपण मॅच बघतोय. मी तर त्यांच्या दोघांसाठी आता तरी मॅच बघतोय. का त्यांच्यासाठी. बघितली नसती. हा ते नसते तर प्रत्येक- नसते. प्रत्येक त्या match feeling नसते माहिती रे मी. प्रत्येक मॅच बघतोय बघ आपण. प्रत्येक मॅच बघतो ठीक आहे. पण जेव्हा विराट कोहली आणि रोहित शर्मा असतो त्या फिल्म आपण बघतो. त्या फिल्म अशी बाकी मॅच मी तर नाही बघत बाबा. हे दोघं असल्यावर प्रत्येक एक बॉल बघतो आपण. एक बॉल. दिस इज द डिफरन्स बिटवीन विराट कोहली अँड रोहित शर्मा अँड द अदर होल टीम. काय म्हणणं आहे तुमचं? तुम्ही उद्या कुठे जाणार आहात? आम्ही जाऊ कुठं पण आमची तिसरी ट्रॉफी येणार आहे लवकरच. कुठली? तो कलर नाही. आरसीबीचा सांगते ना. 2 तास हे सगळे इच्छा आहे आणि प्रत्येक इच्छा पूर्ण होते असं नाही. झालं. ती बोलणार टीम बोलणार टीम खेळणं म्हणजे खेळली प्रॉपर ते डिझर्व करतात. बट तिसरं वर्ष येईल असं वाटत नाही मला. बघू ना. दाखवा तुम्ही गेम. आम्ही गेम दाखवू. मुंबई या वर्षी मारणार. आज अरे? आज सांगतोय मी. आज इकडे दाखव. मुंबईची इकडे टीम फिरव. आता जी प्रॉपर आहे. हा फॅन कुठला आहे? सीएसकेचा. सपोर्ट कुणाला करताय? मुंबई इंडियन्सला. माही बाय का हमेशा फॅन रहेगा मैं. बट टीम मुंबई बेस्ट आहे. देखो जिरली काय? चेन्नईवाल्यांची जिरली काय? नाही जिरली. झाली जिरली. चेन्नईवाल्यांची जिरली आता. नाही जिरू शकत. आता मुंबईवर आले. बँगलोर चालतातच. आरसीबी वर चालतात. जाणतात नाही. सीएसके फ्लॉप झाले. आता आली मुंबईवर.
मुंबई RCB तरी पण आम्ही हारलो मॅच घेता काय मॅच म्हणजे टुर्नामेंट असतात. टुर्नामेंट म्हणजे एंट्री टाकतो. पहिली एंट्री टाकली पहिल्या राऊंडला बाहेर. री एंट्री केली का की आम्ही लवकर आलो घरात लवकर यायला नको म्हणून री एंट्री करली पहिल्या राऊंडला बाहेर. मग काय थोडा टाइमपास केला म्हणजे गप घरात. आज तुम्ही पण हारला. आमचे जरा 4-5 संडे जाम गाणं गेले. जाम म्हणजे जाम ट्रॉफी नाही. अरे पहिला राऊंड पण आम्ही क्रॉस करत नाही. ट्रॉफ्या जोड मला असं वाटतं मग तुम्ही क्रिकेट खेळणं बंद केलं पाहिजे. डायरेक्ट 5 ची सिरीज केला म्हणजे तुम्हाला 5 मॅच पण खेळायला दाखवू भेटतो. आम्ही गाईस दाखवू आम्ही तुम्ही बघत राहा. तुम्ही एंट्री ट्रॉफीची लाट आहे ट्रॉफीची लाट. तुम्ही 5 मॅची खेळा. नाही पण जेव्हापासून ब्लॉगिंग चालू केलं तेव्हाच ना आमचं म्हणजे हे ब्लॉगिंग नटतर आहे. नाही, असं याचं म्हणणं आहे. पाया पडून काय चालू केली. पाय नारळ पडलो नव्हतं काय. वाढलाय ब्लॉगिंग केलं आदल्या संडेला आम्ही 2 ट्रॉफी मारलेले सगळे म्हणजे डबल धमाका होता एका दिवसाला. लिंबू ब्लॉगिंग चालू केल्यानंतर काय लवकरच लिंबू फिरवायला लागेल. नजरा लागल्या वाटतं लोकांच्या. म्हणून मी सांगतोय मला घ्या मॅच जिंकाल तुम्ही. दररोज 4 वीक झाले हारताय. असे प्लेअर आले ना आधी सेटलमेंट करते 500 घे तू 500 घेतो मी काय होईल ते होईल आधी सेटलमेंट. माइक इधर है. हेलो लव यू गाइस. Lots of love from me and motivational speak is to just do what you are doing. Don't waste your time. Keep continuing and just be focused on what you are and be yourself, nothing else. Keep your efforts towards your work and don't do like this guy is only traveling. I'm traveling. The traveling guy is not here, but definitely he will be coming soon with us and we are going to make fun tomorrow. Meet you tomorrow. Yeah, we are going to enjoy tomorrow. We have some plans and we will execute that. Morning yeah. You said that what do you do? Keep doing. If Yeah. one guy is doing means one guy is drinking continuously. Drink continuously. Don't stop at all. If any guy is smoking, doing wrong thing with girls, some other activities. Smoking. Yes. स्मोक कसं करायचं हम कल मिलेंगे. आज अभी थोड़ा सा लास्ट का इंटरव्यू का पार्ट है वो हम ओम गुड़ेकर से ख़त्म करते हैं. ठीक है. Ask me some questions. आई वांट टू आस्क यू समथिंग. आपने जो अभी बॉडी बनाई है Bye. उस पे पहले ये- तो मेरी नजर लगने वाली है कि ये अगर आप ब्लॉग में देख रहे हो ना इसमें छोटी लग रही है बॉडी. आप जब सामने मिलोगे ना बंदे ने बॉडी बनाई है. आप अगर मिले होगे 6 महीने पहले आप खुद ही बोलोगे हाँ भाई तू कर रहा है. वो जो ब्लॉगिंग वो नेक्स्ट अभी आई है बट मेहनत बंदे की मतलब सुबह 6 बजे उठना मेरे लिए तो पॉसिबल नहीं. पूरा वेज डाइट पूरा मतलब इसने अपना मास इसको दे दिया है. इसको आप देख सकते हो और ट्रांसफर इसका इंस्टाग्राम का मैं लिंक डाल दूंगा. भाई अपना भाई भी जिम जल्दी चालू करेगा. हमने साथ जिम चालू की थी बट कुछ प्रॉब्लम आते बीच में प्रॉब्लम वगैरह आते चलते रहते हैं लाइफ में. बाद में आप इसको दिखाना है, इसको दिखाना है. ये कौन है भाई? ये देखो. Oh my God! ये सुकड़ा कौन है और अब उसको और आप देखो भाई खर्चा क्या है. खर्चा तो है भाई. डेली का खर्चा आप अगर गिनोगे ना आपका महीने का सब चला जाएगा. नहीं भाई कमाई भी उतनी है भाई खर्चा भी उतना है जिनकी कमाई भी उतनी है. डबल उतनी जो भी है वो बताना नहीं होता है उतनी है. हाँ नहीं जो भी बोलने है का. भाई जो भी है. और डाइट पूरा वेज पूरा वेजिटेरियन नो नॉनवेज. पहले ये मत रिवील करो भाई. ये reveal आपने कब का बात हुआ के है? लिए हाँ? क्योंकि बता दिया कब- पिछले कब- ब्लॉग में बता दिया है. सबका बता दिया इन्होंने क्योंकि सब डाइट तो सब देखते हैं ना. नॉनवेज तो होता ही नहीं है डाइट में. पहले नॉनवेज खाता था फिर मैंने इनको क्या मालूम है ये सिर्फ ये नाने की वजह से बन गया उसकी वजह से.
तो नॉनवेज भी खाता है साले वो भी छोड़ेगा भाई, नहीं नहीं वो भी छोड़ेगा, बॉम्बे खाया है भाई। वो भी छोड़ेगा भाई, छोड़ेगा जल्दी ही छोड़ेगा। बॉम्बिल को इंग्लिश में क्या बोलते? वो कुछ तो रहता है, वो बाद में बताएंगे। इंग्लिश में क्या बोलते हैं बॉम्बिल को? ऊपर लिख के छोटा आएगा, प्रॉन्स। ऊपर लिख के आएगा, वो पढ़ना गाइस। उसको बोम्बिल को इंग्लिश में ये बोलते हैं। ये ऊपर है लिपसिंग कर रहा हूँ मैं, लिपसिंग कर पक्का। हाँ झाला नाव झाला। अरे नालायक आहे. तुला बोलतोय ते आमचं ते येतंय. तो क्या अभी क्या बघा विषय कसा असतो, तो पण मी पण असंच आधी बोलायचो. यांनी पहिल्या सगळ्यात आमच्यात यांनी नॉनव्हेज सोडला, म्हणजे आम्ही पण त्याला बोलायचो काय नॉनव्हेज सोडून काय भेटणार आहे काय नाही, कशाला नॉनव्हेज सोडलास, नॉनव्हेज शिवाय काय नाही. पण जेव्हा मी उज्जैनला गेलो आणि प्रेमानंदजी महाराजचा प्रवचन ऐकला, तेव्हापासून माझ्या माइंडमध्ये झाला की नाही मन शांत झालं, झालं मन की शांत नाही? झालं. आणि ती माझ्या मनापासून झालं, म्हणजे असं दुसऱ्या कोणी सांगितलं नाही किंवा असा कोणाचा फोर्स नव्हता. ते मी स्वतःहून केलंय, माझ्या मनापासून केलंय. आणि आता अशी नॉनव्हेज खायची इच्छा पण होत नाही. ज्या पण गोष्टी तुम्ही मनापासून करताना त्या 100% होता. आणि जरा शेवटी भाऊक काय झालं शेवटी? इमोशनल भाव. फक्त शेवट असं कसं केलं? सोडलं. असतात काही गोष्टी काय त्या दुसऱ्यांना सांगून चालत नाही. चालत नाही. पोरांमध्ये तर अजिबात सांगू नका. जर एखादी कोण गंमत उडत असेल उडू द्या, पण तुम्ही त्याला करून दाखवा. दाखवा 100%. त्याला मग 100%. त्याला आता नंतर रिग्रेट झाला पाहिजे. त्याला नंतर रिग्रेट झाला काय पाहिजे की मी याला उगाच काहीतरी बोलवतो, याची मी गंमत करवतो, पण यांनी करून दाखवतो. ही बॉडी बघा ना तुम्ही, असं बोट दाखवून आले, असं काय आले. भांडणं करतोय. हा ब्लॉग वाटतच नाही मला. बघा तुम्ही जेव्हापासून याला मी स्टेशनवर उचलले तेव्हापासून नजर लावतोय. उद्या मला लिंबू मिरची लावून फिरायला लागणार आहे उद्या. उद्या तर तो येणार आहे. आणि मग तो माहितीये ना तो तो. आणि जेव्हा मी गावाला जाईन तेव्हा मी लिंबू मिरची जाऊन म्हणजे लिंबू मिरची घालून फिरणार आहे गावाला. सगळ्यांची घालणार. पूर्ण मी फुल कपडे फुल आणि लिंबू मिरची. आणि लवकरच आपला मोठो ब्लॉग पण चालू होणार आहे. ओमने आज 100%. शब्द दिलाय का लवकरच मोठो ब्लॉग पण काय चालू सेटअप, करणार तो आहे. पण सेटअप रेडी आहे. आणि- फक्त जरा टाइम भेटत नाही शेड्यूल मध्ये. कामं पण आहेत, सगळं करायचं आपल्याला. करू एक एक काही हळूहळू गोष्टी करू. काही गोष्टी ब्लॉगिंग मध्ये दाखवत नाही, सिक्रेट ठेवतोय. पण मी सांगतोय तुम्हाला, लक्षात ठेवा. बघ ब्लॉगिंग कसा विषय, प्रायव्हसी प्रायव्हसी नावाची चीज असते, ती पण ती पण ठेवायला नसते. पाहिजे. हा. सगळी ब्लॉगिंग मध्ये दाखवून नाही पाहिजे. कारण ब्लॉगिंग दुपारपर्यंत लंच पर्यंतच करतो, नंतर आपली कामं असतात. मग डायरेक्ट ब्लॉग आपला डायरेक्ट होतो जेवायला रात्री. तो पण दिवसाचा एक 12-13 मिनिटाचा ब्लॉग ठीक आहे. जास्त 20-25 मिनिटाचा पण बघायला कंटाळा येतो. मग जेवढा छोटा राहील शॉर्ट मध्ये राहील तेवढा बट ब्लॉग मुळे काय होतं, डिसिप्लिन होतो का म्हणून? 100% बाबा. ब्लॉग आणि जिम तुमची मेंटॅलिटी, तुमची कन्सिस्टन्सी आणि जे काय तुम्ही मेहनत करता, फोकस करता, त्याला एक डिसिप्लिन लागते. आणि तुम्ही एक म्हणजे ती गोष्ट सिरियसली करता. याला जिमला गेलो. होणार तो तो बोले, ये मेरे ऊपर ही क्यों आ रहा है साला? जब से आए मेरे ऊपर आ रहा है ये. डाएट रात्रीचा डाएट झोपायच्या आधी. हे काय बॉडी बनवणे मला. नाही तू पण येणार लवकर भावनो. लवकरात सोबतच तू पण आपल्या ब्लॉग मध्ये जिम मध्ये दिसणार सोबतच लवकरच. बॉडी व्हिडिओ बद्दल हे पण जिमला जातात, पण ते जरा होणार ते पण होणार. आम्ही आमची वीक मधला 2 ते 3 दिवस आहे बॉडी. त्यांची जिम 10 नंतर चालू होते. नाही आमची रात्री चालू बॉडी होती. बघ, आ, हा बघ, हे बघ, हे बघ. हा. आहे काय आत्ता जागो. आता ना, आता थोडी लपून ठेवली आता थोडी. चोर body आहे का आता? रिव्हील करीन मी थांब थोड्या दिवसांनी. चोरीची बॉडी आहे. चलो काय शेवटचे आता 2 बॉल राहिलेत. मारलोय आपण आता. मी मागाशी बोललेलो खेचला रे त्यांनी तेवढा थोडा घेतला म्हणजे भाई 55 पर्यंत तरी घेतला त्यांनी. एक्सपिरियन्स असतो. हा एक्सपिरियन्स कुठं तुम्हाला कॉलेजमध्ये नाही भेटणार, कुठल्या पुस्तकात नाही भेटणार. तो स्वतःहून तुम्हाला अनुभवावा लागेल, तेव्हा तुम्हाला काहीतरी एक नॉलेज येईल. म्हणून ज्या काय आयुष्यात गोष्टी करायच्या त्या करा, पटापट करा. नंतर मग पुढे जाऊन रिग्रेट नाही झालं पाहिजे. भले चुकतील, त्यातनं शिका, त्यातनं अनुभव घ्या आणि पुढे चला. चलो. तर आज आमचा हा फिलॉसॉफी ब्लॉग नव्हता आणि माझा इंग्लिश वाला थोडासा काढून टाक. अजिबात नाही. आणि श्रीचा अजिबात काढू नको. सो आपण हारलोय जिंकलोय मला नाही फरक पडत. आज आम्ही विराट accept कोहली- करायचं. आम्ही accept accept करतोय, पण विराट कोहली आणि रोहित शर्मा मेन खेळ. आम्ही तिकडे जाऊन हारलो इथे.
ठीक आहे लवकरच comeback होईल. कमबॅक होणार 100%. आज मेन रोहित शर्मा खेळेल आणि विराट कोहली खेळेल. अजून ज्यांच्यावर शर्मा खेळला का? ज्याच्यावर डाऊट केलेला म्हणजे ज्या लोकांनी पण मला सांग ना, तू बॅट्समन आहेस, बॉलर आहेस, ऑलराऊंडर म्हणजे जिथं जिथं टीमला गरज आहे तिथं कितवा उतरवला? मेन आज रोहित शर्मा खेळा. ज्याच्या एक मॅचवर म्हणजे 1-2 मॅच नाही खेळा त्याच्यावर डाऊट घेण्यात आला. डायरेक्ट त्याच्या रिटायरमेंटच्या भाषा करण्यात आली. त्यांनी आज सिद्ध करून दाखवलंय की मी अजूनही खेळू शकतो, वर्ल्ड कप खेळू शकतो, वर्ल्ड कप जिंकू शकतो. सो या नोटवर ब्लॉग एंड करू. टायगर अभी जिंदा है. टायगर अभी जिंदा है. मेरा comeback होगा. ब्लॉग आपण आजचा एंड करू. आजचा दिवस संपलाय. आज बहुत बकचोदी करती. बहुत बकचोदी कर ली. बहुत दिनों के बाद एक साथ आए हम. सो थैंक यू सो मच वॉचिंग. जय हिंद, जय महाराष्ट्र. बाय. लव यू.